मायरा इलेव्हन जर का विचार केलं तर नक्कीच इथे मात्र ऋषिकेश भातडे आणि साहिल मोहिते यांची जोडी आपल्याला दाखल होताना पाहायला मिळते. नक्कीच रंगतदार सामना होईल काही शंका नाही आहे. आता मात्र बॉलिंग मार्कवरती आपण बघतोय मित्रांनो, या वेळेला पाहायला गेलं तर आकाश फुटक या संघाचा आयकॉन खेळाडू आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळेल. सामना करेल ऋषिकेश भातडे वर्ष आणि ते मात्र साहिल मोहिते आपण नॉन स्ट्राईक वरती बघतोय. नक्कीच 4 प्लेअर नक्कीच पाहायला गेलं तर 2 प्लेअर बाहेर असताना पाहायला मिळतात. आकाश फुटक येतोय, नवीन आपल्याला बॉलर पाहायला मिळतोय जो मात्र आयकॉन खेळाडू आहे आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा पहिला चेंडू असेल ऋषी भातडे, चेंडू फेकला गेलाय, मोठा फटका लावण्याचा प्रयत्न केला जातोय. नक्कीच इथे मात्र दरम्यान एका धावेनिशी इथे मात्र संघाचं धाव फलक ओपन होतंय. धाव खातं ते ओपन झालंय. नक्कीच पाहिलं गेलं तर ऋषी यांनी आपलं खातं सुरू केलंय. आतापर्यंत पाहिलं गेलं तर इथे पहिला चेंडू फेकला गेला, तदनंतर काहीतरी इथे मात्र चांगला चेंडू फेकला देखील गेला आणि तदनंतर काहीतरी इथे मात्र एकेरी धाव मिळाली आहे. नक्कीच प्रमोद शिंगार यांचा संघ आपल्याला फिल्डिंग करताना पाहायला मिळतोय, तर किशोर आलिवा संघ यांचा संघ आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बघूयात आकाश फुटक यांचा दुसरा चेंडू असेल. नक्कीच एक चांगला सामना आपल्या भेटीला येतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल, चेंडू फेकला गेलाय, इथे मात्र मोठा फटका लागण्याचा प्रयत्न केला गेलाय. श्रेयस कांबळे स्वतः इथे मात्र फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळतो. या संघाचा आयकॉन खेळाडू श्रेयस कांबळे जो मात्र लॉंग ऑनच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाला होता. नक्कीच एक चांगला चेंडू अडवला गेला, तदनंतर इथे मात्र चेंडू फेकी गेली आहे आणि आता मात्र पाहिलं गेलं तर इथे एकेरी धाव चोरली जाते आहे. धावसंख्या 2 धावा. आता मात्र स्ट्राईक वरती गेलाय फलंदाज आपण बघतोय ऋषिकेश भातडे. ऋषी आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंड वरती. पुन्हा एकदा चेंडू फेकला जातोय, चांगला चेंडू आहे, मोठा फटका लगावला गेलाय, पुन्हा इथे झेलमध्ये येतोय आणि इथे मात्र सूर्य कसा आपल्याला झेल पाहायला मिळतोय. पुन्हा याच्या माध्यमातून इथे झेल टिपला गेलाय, समाप्त केला जाईल झेल आणि समाप्त झाला तो म्हणजेच या वेळेला ऋषिकेश यांच्या बारीचा खेळ. एक सूचना आहे बघा, एफझेड गाडीची चावी ते आम्हाला भेटलेली आहे. जर कोणाची हरवली असेल तर कमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. यमहा गाडी एफझेडची चावी भेटलेली आहे. जर कोणाची हरवली असेल तर कमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. पुन्हा एकदा बोलणार आहोत. आता मात्र नवीन आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय, तो म्हणजेच इथे रोहित आलिमला इथे मात्र दाखल केलं जात आहे. नक्कीच पाहिलं गेलं तर इथे पहिल्या षटकामध्ये कोणताही मोठा इथे मात्र फटका इथे मात्र लगवा गेला नव्हता, परंतु इथे मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये कुठेतरी माघारी परतावं लागतंय. अजूनपर्यंत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 2 धावा. चेंडू फेकले गेले ते म्हणजेच 3. पुन्हा एकदा आकाश फुटक या संघाचा आयकॉन खेळाडू इथे मात्र आपल्याला चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. आता मात्र दाखल होते मैदानाच्या आतमध्ये सेकंड आयकॉन खेळाडू या संघाचा म्हणजेच काय तर मायरा इलेव्हन संघाकडून दाखल झालाय रोहित आलिम आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. नक्कीच एक मोठा सामना इथे आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बघूयात काय घडतंय. आता मात्र नवीन आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय रोहित आलिम. नक्कीच पॉवर प्ले षटक आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेले, चौथा चेंडू असेल, चेंडू फेकला गेला, इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता, इथे मात्र मोठा अपील आहे आणि या वेळेला मात्र माघारी परतावं लागतंय. बॅक टू द पवेलियन. मोठा धक्का बसला मित्रांनो, परंतु याच्या खेळाडूला नक्कीच सलाम असेल, कारण की नक्कीच त्याने पंचांकडे बघितलं नाही सुद्धा आणि ते मात्र माघारी परतलाय रोहित आलिम. नक्कीच खेळाडूला मानलं पाहिजे. थँक्यू डीजे. आता मात्र दाखल होते मैदानाच्या आतमध्ये अनुभवी असा खेळाडू राकेश टोसकर या संघाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्याकडे खूप वर्षांचा अनुभव आहे. भूगतोचा अनुभव इथे मात्र पणाला येतोय का. नक्कीच पाहायला गेलं तर एक मोठा सामना, मोठा मंच आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र दाखल होते मैदानाच्या आतमध्ये राकेश टोसकर, मॅन फ्रॉम चाळकेवाडीचा स्टार आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र हॅट्रिक वरती असेल गोलंदाज आकाश फुटक. बघूयात या आजच्या दिवसामध्ये दुसरी हॅट्रिक होते का. नक्कीच पहिली हॅट्रिक केली होती ती म्हणजेच प्रतीक बारिशे याने, तर दुसरी हॅट्रिक होती का बघूयात. चांगला चेंडू आहे, इथे मात्र पुन्हा एकदा स्विंग अँड मिस आपल्याला पाहायला मिळाला. त्या दरम्यान पाहिला गेलं तरी ते निर्धाव चेंडूची संख्या झाली आहे. आतापर्यंत पहिल्या गेलं तरी षटकामधला अखेरचा एक चेंडू आपल्याला शिल्लक असताना पाहायला मिळेल. नक्की ते आपण बघतोय शिव स्पोर्ट्स हा संघ फिल्डिंग करतोय, तर मायरा इलेव्हन संघ बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र स्ट्राईक वरती असेल राकेश तोसकर आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आतापर्यंत खूप चक्रून ठेवलं जात आहे. पुन्हा एकदा
हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा हलक्यातून घेऊन गेला, एक्स्ट्रा चेंडू ट्रॅव्हल झालाय. इथे मात्र चेंडू खाली, इथे मात्र क्षेत्ररक्षक येतोय, तुषारने हा चेंडू अडवला. तर दरम्यान पाहिलं गेलं तर इथे एक धाव पूर्णपणे संपन्न पार होती आहे. तर दरम्यान पाहिलं गेलं तर षटक क्रमांक पहिला इथे मात्र संपुष्टात येत आहे. पहिल्या षटकाच्या अखेरी जर का विचार केला तर धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद. 2 बाद 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाच्या अखेरी चांगली बॉलिंग केली आहे. आता मात्र पाहायला गेलं तर इथे श्रेयस कांबळेला दाखल केलं जातं मैदानाच्या आतमध्ये. आपण बघतोय या संघाचा अजून एक आयकॉन खेळाडू जो मात्र इथे आयकॉन 1 म्हणून दाखल झाला. श्रेयस कांबळे याच्या नावाचा डंका कायमस्वरूपी वाजतो असा खेळाडू आहे, जो मात्र एक चांगला बॉलर आहे, चांगला ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळतोय, जो मात्र आता बॉलिंग मार्गावरती दाखल होताना पाहायला मिळतोय. शिवस्पोर्ट संघाकडून यावेळेला षटक क्रमांक 2 घेऊन दाखल झालाय गोलंदाज श्रेयस कांबळे. सामना करेल तो आता मात्र राकेश टोसकर. नक्कीच राकेश टोसकर आणि साहिल मोहिते यांची जोडी आपल्याला अजून देखील पाहायला मिळते, मैदानाच्या आतमध्ये दाखल असताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत नेक्स्ट ओव्हरकडे. पहिला चेंडू असेल, सामना करेल राकेश. पंचांना इथे मात्र पार केलाय, चेंडू फेकला गेलाय, चांगला चेंडू आहे, मोठा फटका लगावलाय, फटका जरूर बसलाय, फटक्यावरती येतोय क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र छोटीशी चूक झाली आहे. आणि मला वाटतं इथे बघूयात धावचीत होतोय का, आणि या वेळेला मात्र खराब फेकी झाली आहे. इथे मात्र लगातार आपल्याला जीवनदान आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच कॅच जर का झाली असती तर आउट झाला असता, आणि या वेळेला मात्र धावची देखील झाला असता, परंतु 2 जीवनदान या वेळेला एका चेंडूवरती मिळालेत फलंदाजाला. तर दरम्यान पाहायला गेलं तर एक धावसंख्या 1 पुढे सरसावले, जाऊन पोहोचली म्हणजे तब्बल 4 या धावसंख्येवरती. नक्कीच मित्रांनो पाहायला गेलं तर ही संपूर्ण स्पर्धा आपण घर बसल्या लाईव्ह देखील बघू शकतो tenniscricket.in च्या माध्यमातून. आदरणीय गिरीश दादा कोचरेकर व सोनम ताई चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही संपूर्ण टीम आपल्यासोबत जोडली जाते. tenniscricket.in च्या माध्यमातून ही सर्व स्पर्धा सर्वजण घरी देखील बघून बसून बघतायत, आणि त्यांचं देखील मी ते सहर्ष स्वागत करतो. पुन्हा एकदा बोलणार आहोत मॅच मध्ये. पचारा पार केलाय, चेंडू फेकला गेलाय, चांगला चेंडू आहे, इथे मात्र फटका जरूर बसलाय, फटक्याखाली इथे मात्र क्षेत्ररक्षक येतोय. मला वाटतं या वेळेला बीट जरूर झालाय फलंदाज, पंचांकडे अपील मागितले जाते, परंतु या वेळेला मात्र पंचांनी अपील फेटाळून लावली आहे, म्हणजेच काहीतरी इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. नक्कीच मोठा फटका खेळायचा होता, परंतु श्रेयस इथे मात्र हात खोलू देणार नाहीये, कारण की चतुर असा आपल्याला बॉलर पाहायला मिळतोय, वारंवार स्लोवर फेकतो, कटर इथे मात्र फेकत असतो. आता पुन्हा एकदा श्रेयस कांबळे आपल्याला बॉलिंग मार्गावरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पंचांना पार केलाय, चेंडू फेकला गेलाय, इथे मात्र मोठा फटका लगावलाय, पुन्हा एकदा फटका जरूर बसलाय. आता मात्र पुन्हा एकदा चान्स असेल या सिटीत, इथे मात्र त्याच खेळाडूकडून चूक होती आहे. नक्कीच इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्या, त्यानंतर इथे मात्र अजून इथे मात्र जीवनदान मिळतंय. नक्कीच एक नो मॅच लँड मध्ये चेंडू जरूर पडला, परंतु इथे नक्की झेल झाला असता, परंतु इथे झेल ड्रॉप झाला. त्यानंतर काय तर 2 धावा इथे मात्र पळून पूर्ण केल्या. 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या 2 पुढे सरसावले, जाऊन पोहोचली म्हणजे तब्बल 6 या धावसंख्येवरती. नक्कीच आपण बघतोय शिव स्पोर्ट्स वर्सेस मायरा 11 या 2 संघांच्या माध्यमातून इथे मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा बोलणार आहोत मॅच मध्ये, जिथे मात्र आपण बघतोय श्रेयस कांबळे जो मात्र बॉलिंग मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सामना करेल साहिल मोहिते. चांगला चेंडू आहे, मोठा फटका आता मात्र लगावलाय, चांगलं कनेक्शन आहे, परंतु इथे चेंडू ट्रॅव्हल झालाय. या वेळेला मात्र स्क्वेअरलेगच्या दिशेने एका धावेसाठी पंचांचा इशारा इथे मात्र एका धावेचा येतोय. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 1 पुढे सरसावेल, जाऊन पोहोचली म्हणजेच 7 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 2 इथे मात्र चालू असताना नक्कीच इथे मात्र पाहायला गेलं तर राऊंड विकेटचा मार्ग करताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज श्रेयस कांबळे. पुन्हा एकदा आतापर्यंत चांगला सफल ठरलाय. आता पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल, नेक्स्ट बॉल, चेंडू फेस करतोय यावेळेला डावकुरा फलंदाज पुन्हा एकदा साहिल मोहिते आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आता मात्र फटका चांगला आहे, परंतु टायमिंग प्रॉपर आहे का, इथे मात्र ज्याचा प्रयत्न असेल, परंतु या वेळेला मात्र चेंडूला पाठवतील, चेंडू ट्रॅव्हल होतोय सरळ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. डीजे धावा. नक्कीच पहिला गेलं तर या सामन्यासाठी जे पंच आम्हाला लावले ते म्हणजे अभिजित साळके मेन पंच असतील, स्क्वेअर लेग पंच हेमंत मलुष्टे. पुन्हा एकदा चेंडू फेकला गेला, इथे मात्र या वेळेला मात्र दांडी 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 गोल. एक चेंडू तुझा तर एक चेंडू माझा असं दाखवून देतोय फलंदाज गोलंदाज श्रेयस कांबळे. डीजे
असेल अजून देखील आपल्याला सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे विनंती आहे की आपण लगेच फिल्डिंग सिजन घ्यायची आहे. आपल्याला विनंती असेल वारंवार. आता मात्र स्ट्राईक वरती असेल आयकॉन खेळाडू या संघाचा सौरभ कांबळे आपल्याला दाखवताना पाहायला मिळतोय. नक्कीच आता मात्र संपूर्ण जबाबदारी ही सौरभच्या खांद्यावरती असेल, कारण की हा या संघाचा आयकॉन खेळाडू आहे. बघूयात साजेशी कामगिरी करतोय का आपल्या या संघासाठी. नक्कीच कुठेतरी संघ अडचणीमध्ये सापडला जरूर आहे. नवीन यावेळेला आपल्याला बॉलर पाहिजे तो म्हणजे षटक क्रमांक दुसरा घेऊन दाखल झालाय गोलंदाज आकाश फुटक, जो मात्र वैयक्तिक दुसरं षटक फेकण्यासाठी दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. आपण बघतोय बॉलिंग मार्गमध्ये सज्ज असेल पुन्हा एकदा, ज्याने मात्र पहिल्या षटकामध्ये 2 धावा खर्च करत 2 मोठे बळी मध्ये मिळवले होते. आता मात्र तोच आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज आपल्याला बॉलिंग मार्गवरती. पुन्हा एकदा चेंडू फेकला गेलाय, चांगला चेंडू. इथे मात्र राकेश इथे मात्र वारंवार बीट होतोय. नक्कीच पाहायला गेलं तर निर्धाव आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वळणार आहोत. नेक्स्ट बॉल असेल राकेश टोचकर, कुठेतरी इथे मात्र वारंवार बीट होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बघत काय होतंय. चेंडू फेकला गेलाय, चांगला चेंडू आहे, मोठा फटका लगावला गेलाय राकेशच्या माध्यमातून. इथे मात्र खराब फिल्डिंग झाली आहे. एक धाव मिळते, दुसरा धावेचा प्रयत्न केला गेलाय, 2 धावा इथे मात्र पूर्णपणे पार होत आहेत. नक्कीच राकेश तोचकर हा देखील एक अनुभवी असा आपल्याला बॅट्समॅन पाहायला मिळतोय. नक्कीच अनुभव इथे मात्र आपल्याला नक्कीच कुठे दाखवताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत पाहायला गेलं तर धावसंख्या झाली ती म्हणजेच 15 धावा. पुन्हा एकदा बघूयात काय होतंय. आकाश फुटक याचा पुढचा चेंडू असेल, पंचांना पार केला, चेंडू फेकला गेलाय. इथे मात्र शॉर्ट पिचचा चेंडू होता. इथे मात्र पंचांकडे वाईटची दाद मागतात, परंतु इथे मात्र पंचांनी इथे मात्र निर्धाव चेंडूची घोषणा केली आहे. म्हणजेच काहीतरी इथे मात्र डॉट बॉल येतोय. धावसंख्या तिथेच थांबली ती म्हणजेच 15 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 3 यावेळेला आपल्याला चालू असताना पाहायला मिळतोय. नक्कीच वैयक्तिक दुसरं षटक घेऊन दाखल झालाय गोलंदाज आकाश फुटक आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्गवरती असताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल असेल, चांगला चेंडू आहे, मोठा फटका लगवायचा होता, परंतु इथे मात्र चेंडूला पाठवून दिलाय एका धावेसाठी. चेंडू ट्रॅव्हल झालाय थर्डमॅनच्या दिशेने. नक्कीच इथे मात्र 1 धाव मिळते एका धावेच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचली ती तब्बल 16 या धावसंख्येवरती. आतापर्यंत पाहिलं गेलं तर नक्कीच फक्त आणि फक्त एकच षटकार आला या इनिंग मध्ये. नक्कीच जो मात्र साहिलने लगावला होता, परंतु तो देखील आता फलंदाज माघारी परतलाय. परंतु आता मात्र सौरभवरती सर्वपूर्ण जबाबदारी आपल्याला पाहायला मिळेल. जो मात्र संघाचा आयकॉन खेळाडू आहे सौरभ कांबळे. आता मात्र स्ट्राईक वरती असेल राकेश टोचकर आणि नॉन स्ट्राईकला आपण फक्त सौरभ कांबळेला इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आकाश फुटक वारंवार पाहायला गेलं तर चांगली बॉलिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल असेल राकेश साठीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू आहे, मोठा फटका लगावला गेलाय. इथे मात्र काय या वेळेला मात्र राकेश याची बॅट बोलली आहे. राकेशने चेंडूला पाठवून दिलाय, सरळ चेंडू चाललाय सीमा रेषा पार. षटकार. नक्कीच कुठेतरी फॉर्म वरती इथे मात्र नक्कीच कुठेतरी अडकळत होता, परंतु आता मात्र आपले इरादे स्पष्ट केले त्या चेंडू नंतर. पुन्हा एकदा बघितलं असेल तर नेक्स्ट बॉल असेल, पुन्हा एकदा इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता, परंतु या वेळेला मात्र कनेक्शन झालं नाहीये. या वेळेला पाहिला गेला तर डॉट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक 3 इथे मात्र समाप्त होतोय. 3 षटकांच्या अखेरी जर का विचार केला तर धावसंख्या झाली आपण बघतोय 22 धावा. नक्कीच पाहिला गेला तर अजून देखील 2 षटकांचा इथून पुढे खेळ बाकी असताना आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र पाहिला गेला तर संपूर्ण जबाबदारी राकेश आणि सर्वच्या खांद्यावरती आपल्याला पाहायला मिळते, कारण की पाहिला गेला तर मायरा इलेव्हन हा संघ देखील खूप चांगला आहे. आणि जर का विचार केला तर शिव स्पोर्ट्स हा देखील संघ खूप चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच श्री रबलनाथ स्पोर्ट्स वर्सेस स्वस्तिक स्पोर्ट्स असा सामना यानंतर होणार आहे. तरी दोन्ही संघांनी तयार राहायचंय, संघ मालकांनी तयार राहायचंय. टॉससाठी यायचं इनिंग संपल्यानंतर टॉस बॉक्समध्ये. आता मात्र येतोय षटक क्रमांक 4 घेऊन दाखल झालाय गोलंदाज आपण फक्त तुषार फुटक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू इथे मात्र असेल, फेस करेल सौरभ कांबळे. चेंडू फेकला गेलाय, मोठा फटका लगावलाय, फटका जरूर बसतोय. इथे मात्र प्रमोद शिंदे येत्या झेल खाली आणि इथे मात्र झेल ड्रॉप झाली आहे संघ मालकांच्या हातातून. इथे मात्र झेल निसटलाय. नक्कीच कुठेतरी जीवनदान क्रमांक पहिला या वेळेला मिळतोय सौरभ याला. आणि इथे मात्र आता बघा सौरभ ऐकतोय काय, कारण की पहिल्या गेलं तर 2 धावा इथे मात्र पळून पूर्ण केल्या आहेत. 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजेच तब्बल 24 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा सौरभ कांबळेला आता मात्र जीवनदान नक्कीच मिळतंय. नेक्स्ट बॉल असेल, बघूयात काय होतंय.
खराब चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगली फिल्डिंग झाली नाहीये आणि त्या दरम्यान 2 धावांचा इशारा होतोय का? येस इट इज. इथे मात्र चितेच्या चपलाईने 2 धावा पूर्ण केल्यात राकेश टोसकर. अनुभवी आपल्याला खेळाडू पाहायला मिळतो ज्याने मात्र चितेची दौड लावली आहे. 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे तब्बल 26 या धावसंख्येवरती 26. पुन्हा एकदा तुषार फुटकचा तिसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सौरभ कांबळे ऑन स्ट्राईक. चांगला चेंडू इथे मात्र ब्लॉक हॉल केला जातोय. इथे मात्र कमबॅक केलं जातंय. नक्कीच सौरभ कांबळे संघाचा आयकॉन खेळाडू जरूर आहे परंतु नक्कीच त्याला इथे मात्र मोठा फटका नक्कीच खेळावा लागणार आहे कारण की आपल्या संघाची धावसंख्या खूपच कमी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत पाहायला गेलं तर धावसंख्या आपण फक्त 26 धावा. पुन्हा एकदा तुषार फुटक नक्कीच एक चांगली बॉलिंग करतोय. 14 चेंडू असलेल्या षटकामधला पंचांना पार केलाय. चेंडू फेकला गेलाय. चांगला चेंडू आहे. मोठा फटका लगावला. इथे मात्र काय या वेळेला मात्र सौरभच्या बॅट मधून धमाका होतोय. चेंडूला पाठवून दिलाय सीमा पार. हा येतोय दणदणीत खणखणीत षटकार. वारे माझ्या भावा लगावलाय 6 धावा आणि या 6 धावांच्या माध्यमातून जर का विचार केलं तर धावसंख्या झाली ती म्हणजेच पुन्हा एकदा खेळणार आहोत. नेक्स्ट बॉल असेल तुषार फुटक वरती कुठेतरी इथे मात्र आपल्याला हमला बोलताना पाहायला मिळतो. सौरभ कांबळे आयकॉन खेळाडू पुन्हा एकदा मोठा फटका लगावलाय. झेलपर्यंत होईल का? परंतु नाहीये. इथे मात्र झेल होणार नाहीये. तर दरम्यान पाहायला गेलं तर इथे चांगली फेकी झाली आहे आणि मला वाटतं इथे चांगली डाईव्ह देखील पाहायला मिळते राकेश टोसकरच्या माध्यमातून. आपला अनुभव इथे मात्र आपल्याला पणाला होताना पाहायला मिळतोय. राकेश टोसकर नक्की जोरदार टाळ्या झाल्या त्याच्या या डाईव्ह साठी. नक्कीच एक चांगली डाईव्ह लगावली गेली आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्यात. 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या झाली ती म्हणजेच 34 धावा. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल असेल. यावेळेला पाहायला गेलं तर सौरभ कांबळे चांगली फटकेबाजी करतोय आपल्याला पाहायला मिळतोय. बघत काय होतंय. नेक्स्ट बॉल असेल कमबॅक होईल का? तुषाराच्या माध्यमातून धावायला सुरुवात केली. पंचांना पार केला. चेंडू फेकला गेलाय. चांगला चेंडू इथे मात्र चेंडू पातीवर आदळला गेलाय. त्यानंतर काय तर इथे मात्र 1 धाव यावेळेला मिळती आहे. नक्कीच राकेश टोसकर आता मात्र स्ट्रायकिंग वरती पाहायला मिळेल परंतु इथे मात्र षटक क्रमांक 4 इथे मात्र समाप्त होतोय. 4 षटकांच्या अखेरी जर का विचार केला तर धावसंख्या झाली ती म्हणजेच 2 गडी बाद 35 धावा. अजून देखील अखेरचे 6 चेंडू इथे मात्र येणं बाकी असतील. पाहायला गेलं तर अजून देखील 6 चेंडूंचा खेळ बाकी असताना आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच पाहायला गेलं तर आतापर्यंत 4 षटके इथे मात्र संपले. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली ती म्हणजेच 35 धावा. 2 गडी बाद 35. दरम्यान षटक क्रमांक 5 वा घेऊन दाखल झाले गोलंदाज आपल्याला परेश इथे मात्र पाहायला मिळतोय. जर का राकेश याने षटकार लगावला तर चेतन कांबळे याच्याकडून 100 रुपये बक्षीस येत आहे. पुन्हा एकदा बघणार आहोत. आता मात्र स्ट्राईक वरती असेल. यावेळेला आपण बघतोय सौरभ कांबळे जो मात्र 1 षटकार लगावत खेळतोय. त्याचप्रमाणे राकेशने देखील 1 षटकार लगावला आपल्या पारीमध्ये. पुन्हा एकदा बघूयात काय घडतंय. नेक्स्ट बॉल असेल. पहिला चेंडू आपण बघतोय या षटकातला प्रथम चेंडू असेल. सामना करेल सौरभ आपल्याला पाहायला मिळतोय संघाचा आयकॉन खेळाडू. खराब चेंडू इथे मात्र फेकला गेला. इथे मात्र काय तर इथे मात्र या चेंडूवरती पूर्णपणे 2 धावा इथे मात्र मिळू शकतात आणि 2 धावा मिळाल्यात. वाईट +1 अशा एकूण 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या 2 ने पुढे सरसावली आहे. जाऊन पोहोचली ती तब्बल 37 या धावसंख्येवरती. कुठेतरी पहिला चेंडू इथे मात्र खराब फेकला गेलाय. नक्कीच एक डावखुरा आपल्याला बॉलर पाहायला मिळतोय परंतु पहिला चेंडू इथे मात्र खराब फेकला गेला. त्यानंतर काय तर आता पुन्हा एकदा आपल्याला स्ट्राईक वरती या संघाचा आयकॉन खेळाडू पाहायला मिळतोय सौरभ कांबळे आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बघूयात काय होतंय. चेंडू फेकला गेला. इथे मात्र खराब चेंडू आहे. फटका उडवला गेलाय. इथे मात्र टायमिंग प्रॉपर नाहीये. तुषार फुटक इथे मात्र झेल पूर्ण केलाय आणि या वेळेला कंप्लीट केला जाईल झेल आणि समाप्त झाला इथे मात्र सौरभ कांबळे याच्या पारीचा खेळ. बॅक टू द पवेलियन. मोठा धक्का डीजे. आता मात्र पाहायला गेलं तर नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र दाखल झालाय. अविनाश शिंदे आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र नवीन आपल्याला बॅटमॅन म्हणून पाहायला मिळतोय. आतापर्यंत पाहायला गेलं धावसंख्या झाली ती म्हणजेच
3 गडी बाद 37 धावा. आता मात्र बघूयात काय होतंय. परेशचा पुढचा चेंडू असेल, सामना करेल नवीन फलंदाज अविनाश आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांना पार केलाय, चेंडू फेकला गेला. नेक्स्ट बॉल, चांगला चेंडू आहे, चांगला फटका देखील पाहायला मिळतोय. एक धाव मिळते. राकेशने चांगली दौड लावली आहे आणि मला वाटतं इथे चेंडू ट्रॅव्हल झालाय 4 धावांसाठी. नक्कीच अविनाशच्या बॅट मधून एक मोठा फटका आला. इथे मात्र चेंडूला पाठवून दिलं 4 धावांसाठी आणि या 4 धावांच्या माध्यमातून धावसंख्या 4 ने पुढे सरसावली आहे. जाऊन पोहोचली ती म्हणजेच 41 या धावसंख्येवरती. नक्कीच पाहायला गेलं तर आपण बघतो या इनिंग मधल्या अखेरचे षटक चालू असताना पाहायला मिळते. परेश अजून देखील या षटकामधले 4 चेंडूंचा खेळ आपल्याला बाकी असताना पाहायला मिळेल. परेश जो मात्र चांगली बॉलिंग करते, परंतु आता मात्र या चेंडूवरती इथे मात्र मोठा इथे मात्र फटका लगावला गेला. पुन्हा एकदा आता मात्र अविनाश शिंगारे असेल, पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुण्यात काय होतंय. परेश याचा तिसरा चेंडू असेल. अजून देखील 4 चेंडूचा खेळ आपल्याला बाकी असताना पाहायला मिळतो. या इनिंग मध्ये चेंडू फेकला गेला, चांगला चेंडू इथे मात्र पाहायला गेला तर या वेळेला मात्र नक्कीच बीट करायचं होतं, परंतु या वेळेला मात्र खराब चेंडू फेकला गेला. पंचांनी दंडित केलं. पंच अभिजित चाळके यांनी नियम क्रमांक 23 वापरला क्रिकेटच्या पटलावरचा आणि ते मात्र अमांतर रूपाने एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली आहे. जाऊन पोहोचली ती म्हणजे तब्बल 42 या धावसंख्येवरती. 42 लॉस ऑफ 3 विकेट्स. पुन्हा एकदा अविनाश शिंगारे आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. अजून देखील 4 चेंडूंचा आपल्याला खेळ बाकी असताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बघूयात काय होतंय. चेंडू फेकला गेला, इथे मात्र मोठा फटका इथे मात्र घेतला गेलाय. बघूयात काय होतंय. झेलचा प्रयत्न होईल का. एसीटीचे इथे मात्र मुन्नाच्या माध्यमातून हा एक झेल इथे मात्र टिपला गेलाय. नक्कीच इथे मात्र माघारी परतावं लागते. या चेंडू नंतर बॅक टू द पवेलियन. अविनाश शिंगारे मोठा धक्का, मोठा हादरा इथे मात्र बसताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू द पवेलियन. डीजे आपल्याला पाहायला मिळतो नवीन फलंदाज जो मात्र या संघाचा संघ मालक आहे. स्वतः इथे मात्र दाखल होते आपल्या पारीमध्ये, जिथे मात्र पारी आपली नक्कीच अडचणीत सापडले. आता बघूयात किशोर आली मिळतोय नवीन फलंदाज जो मात्र या संघाचा संघ मालक आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र सामना करतील. बघूयात काय होतंय. परेश अजून देखील या इनिंग मधल्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किशोर आली आपल्याला पाहायला मिळतो नवीन फलंदाज. किशोर दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये. बघूयात काय होतंय. नेक्स्ट बॉल असेल. चेंडू फेकला गेलाय, चांगला चेंडू इथे मात्र हलक्यातून घेऊन काढलाय. इथे मात्र चेंडूवरती एक धाव मिळते. मला वाटतं स्ट्राईक ही राकेशकडे ठेवण्यात येतील, कारण की राकेशने एक षटकार लगावलाय. नक्कीच दमखम दाखवले या पारीमध्ये. नक्कीच एक चांगली बॅटिंग केली आहे. आतापर्यंत पहिला गेलं तर धावसंख्या झाली आहे 43 धावा. अजून देखील या षटकामधले 2 चेंडू इथे मात्र येणे बाकी असतील. मित्रांनो आपण बघतो शिव स्पोर्ट्स हा संघ फिल्डिंग करतोय, तर मायरा 11 हा संघ बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजून देखील 2 चेंडूंचा इथे मात्र खेळ आपल्याला बाकी असताना आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र सामना करेल तो म्हणजेच राकेश तोसकर इथे आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग मार्कवरती. ज्याने मात्र एक षटकार नक्कीच लगावलाय, दमखम दाखवलंय. बघूयात काय होतंय. मोठा फटका येतोय का, सजतोय का. पुन्हा एकदा राकेशच्या माध्यमातून आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते आहे. चेंडू फेकला गेलाय, चांगला चेंडू आहे, मोठा फटका लागण्याचा प्रयत्न केला गेलाय. इथे मात्र झेल बघूयात आणि मला वाटतं इथे पुन्हा एकदा झेल सुटली आहे संघ मालकांच्या हातामधून. इथे मात्र दुसरा झेल सुटलाय प्रमोद शिंगारे यांच्या हातातून. 2 झेल सुटले आहेत आणि इथे मात्र 2 धावा इथे मात्र पूर्णपणे खर्चिक पाडल्या जात आहेत. 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या 2 ने पुढे सरसावली आहे. जाऊन पोहोचली म्हणजेच 45 या धावसंख्येवरती. अजून देखील एका चेंडूचा आपल्याला खेळ बाकी असताना पाहायला मिळेल. नक्कीच राकेशने दमखम दाखवले संपूर्ण पारीमध्ये पाहिलं गेलं तर. नक्कीच एक चांगली फटकेबाजी केली आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा तोच फलंदाज आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. राकेश तोसकर, मॅन फ्रॉम चाळकेवाडी. काय होतंय इथे मात्र पाहिलं गेलं तर इथे मला वाटतं पंच आमच्याकडे वळतात. पुन्हा एकदा पंचांनी क्रिकेटच्या पटलावरचा नियम क्रमांक 23 वापरलाय. दंडित केलं जातंय. व्हाईटच्या माध्यमातून एक धाव मिळते. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या झाली ती म्हणजेच 46 धावा. 46 धावा. अजून देखील अखेरचा एक चेंडू इथे मात्र बाकी असेल. पुन्हा एकदा बघूयात काय होतंय. नेक्स्ट बॉल असेल. या वेळेला अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. राकेश तोसकर षटकाराने खेळतोय. चांगला चेंडू आहे, मोठा फटका लगावलाय. राकेशच्या बॅट मधून दुसरा धमाका येतोय, षटकार. आणि या 6 धावांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरसावली. जाऊन पोहोचली म्हणजेच धावसंख्या झाली ती म्हणजेच या षटकार साह्याने 52 धावा. आणि राकेश याच्यासाठी चेतन कांबळे याच्याकडून 100 रुपये बक्षीस येत आहे. नक्कीच एक चांगली बॅटिंग केली आहे. आपल्या वैयक्तिक खात्यामध्ये नक्कीच चांगल्या धावा जमवल्यात. वैयक्तिक कोट्यामध्ये त्याने मला वाटतं 19 धावांचं योगदान दिलंय राकेश याने. आणि एक चांगली धमाकेदार पारी खेळताना आपल्याला पाहायला मिळतंय. यानंतर वैयक्तिक 22 धावा जमवल्या गेल्या राकेशच्या माध्यमातून. यानंतर होणारा सामना असेल नेक्स्ट मॅच
दीपेश शिंदे आपण असेल तर यायचंय. आणि चुकीचा कौल घेतील ते अनिकेत रवळला स्पोर्ट्स आणि स्वस्तिक स्पोर्ट्स यांच्या दरम्यान हा सामना खेळवला जाईल. मी विनंती करेन कुंदन कांबळे कर्णधार रवळला स्पोर्ट्स आपण यायचंय. आधीच या सामन्यांना उशीर झाला, थोडं सहकार्य करायचं आहे. आणि नाणेफेकीचा कौल लागलाय तो स्वस्तिक स्पोर्ट्स यांच्या या संघाच्या बाजूने. मी प्रसाद आलिम याला विचारेन की काय निर्णय आपला प्रसाद. आम्ही प्रथमतः बॅटिंग करू. चांगला निर्णय घेतलाय आपण. आपल्या मनामध्ये काही धावसंख्या आहे का, टॉस जिंकल्यानंतर काही प्लॅनिंग केलंय का? नक्कीच आम्ही 50 प्लस मारायचा प्रयत्न करू, कारण की सकाळी आमचा स्कोर जरा कमी झाला होता. आम्ही आता यावेळेला नक्कीच आम्ही 100% प्रयत्न करणार आहोत, कारण की सकाळी आम्हाला हार पत्करावी लागली आहे आणि आम्ही यावेळेला नक्कीच प्रयत्न करू जिंकण्याचा.
धन्यवाद प्रसाद. यानंतर कुंदन कांबळे आपल्या सोबत आहेत. आपण मागचाच सामना जिंकलाय, यामुळे तुमचा आत्मविश्वास दुगणा झाला असेल. मी विचारेन की आपलं काय म्हणणं आहे या टॉसवर. आता बघितलं म्हणजे मगाचा आमची मॅच जर स्कोर थोडा कमीच झाला तरी पण आमच्याकडे बॉलर वगैरे आहेत चांगले, तर आम्ही 40 पर्यंत रोखण्याचा त्यांचा प्रयत्न करू. नक्कीच कुंदन, ऑल द बेस्ट. तर हा नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने केला स्वस्तिक स्पोर्ट्स या संघाने. जीतने के लिए 53 रन का टारगेट लेकर उतरेगी शिव स्पोर्ट्स की टीम. अभी तक अच्छी गेंदबाजी सौरभ के द्वारा. टीम का स्कोर 1 रन बगैर विकेट के नुकसान पे. स्ट्राइकिंग एंड पे रहेंगे सॉरी टीम का स्कोर है 2 रन. फिर एक बार तैयार सौरभ, दौड़ना शुरू किया. ये गेंद निशान के लिए एक अच्छे क्लीन बॉल किया. इस गेंद के ऊपर आते ही अपना काम शुरू कर दिया. निशान के बारी का खात्मा, बड़ा झटका निशान के रूप में. टीम का स्कोर वही ठहरा हुआ 2 रन 1 विकेट के नुकसान पे. आकाश तैयार, बल्लेबाजी के लिए सामने होंगे सौरभ. एक कामयाब गेंदबाज, पिछली गेंद के ऊपर क्लीन बॉल किया था और एक सफलता हासिल की थी. वही सौरभ तैयार गेंदबाजी मार्ग पे. सामने होंगे आकाश. सौरभ टू आकाश. ये मुकाबला दिलचस्प होगा. आकाश अच्छी बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं, वही सौरभ का ये होम ग्राउंड. अभी तक अच्छी गेंदबाजी की है सौरभ ने. अपने कोटे की तीसरी गेंद लेकर तैयार होंगे आकाश के लिए. सौरभ टू आकाश. लक्ष्य बड़ा है, अच्छी बल्लेबाजी करनी पड़ेगी आकाश को. इस बीच तैयार, दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया. ये गेंद आकाश के लिए. इस बार अच्छी गेंद हल्के हाथों से खेला, बल्ले का अंदरूनी हिस्सा गेंद गई डिक्लेरेशन बॉक्स में. 1 रन से टीम का स्कोर बढ़ता हुआ 3 रन 1 विकेट के नुकसान पे. अच्छी शुरुआत, आते ही समझदारी वाली बल्लेबाजी आकाश के द्वारा, वही सदी हुई गेंदबाजी सौरभ के द्वारा. एक अच्छी गेंदबाज है. फिर एक बार सौरभ तैयार गेंदबाजी मार्ग पे. अगली गेंद लेकर इस बार भी सामने होंगे आकाश. अच्छी तरीके से बल्लेबाजी करनी पड़ेगी. स्कोर काफी बड़ा है, टारगेट बड़ा है, अच्छी बल्लेबाजी करनी पड़ेगी. इस बीच तैयार सौरभ टू आकाश. इस बीच दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया. ये गेंद इस बार देखिए अच्छी गेंद, बीट किया इस गेंद के ऊपर, समझने में नाकामयाब आकाश. बिंदी गेंद यानी डॉट गेंद. टीम का स्कोर वही रुका हुआ 3 रन 1 विकेट के नुकसान पे. देखा जाए तो अच्छी गेंदबाजी सौरभ, पूरी तरीके से अपने टीम के लिए अच्छी गेंदबाजी करते हुए, और आकाश थोड़े से खामोश. फिर एक बार तैयार सौरभ. यह अच्छा मुकाबला बल्ले और गेंद के बीच में. सौरभ तैयार आकाश के लिए. इस बीच दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया. ये गेंद आकाश के लिए. इस बार अच्छी गेंद, इस बार भी कनेक्ट करने में नाकामयाब. नतीजा वही बिंदी गेंद. टीम का स्कोर वही रुका हुआ 3 रन 1 विकेट के नुकसान पे. क्या लाजवाब गेंदबाजी सौरभ के द्वारा, संपूर्ण समर्पित अपनी टीम के लिए. फिर एक बार तैयार सौरभ. आकाश को हल निकालना पड़ेगा इन गेंदों का, अगर अच्छी वापसी करनी है तो इस गेंद के ऊपर. फिर एक बार सौरभ तैयार.
आकाश के लिए इस बीच दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया, ये गेंद इस बार देखिए अच्छी गेंद खदेड़ कर निकाला, मिनी हेलीकॉप्टर शॉट कैच के नीचे प्लेयर लेकिन ड्रॉप किया। ये प्लेयर आसानी से कैच ड्रॉप नहीं करते। राकेश अच्छी बल्लेबाजी की थी लेकिन फील्डिंग में खराबी। यह आकाश को मिलता हुआ पहला जीवनदान। 1 ओवर की समाप्ति, टीम का स्कोर इस 2 रन से जा पहुंचा है 5 रन 1 विकेट के नुकसान पे। अब गेंदबाजी के लिए दूसरे ओवर लेकर आएंगे अविनाश। वही सामने होंगे श्रेयस, लोकल बॉय, एक जबरदस्त बल्लेबाज, हरपन मौला खिलाड़ी श्रेयस तैयार। बल्लेबाजी मार्ग पे वही गेंदबाजी करेंगे अविनाश, तैयार अपने कोटे की पहली गेंद लेकर। इस बार श्रेयस के लिए अविनाश टू श्रेयस, ये मुकाबला अच्छा होगा, अच्छी बल्लेबाजी और अच्छी गेंदबाजी का। फिर एक बार तैयार, इस बीच दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया, ये गेंद इस बार देखिए अच्छी गेंद कट किया, गेंद जाती हुई थर्डमैन की दिशा में डिक्लेरेशन बॉक्स की तरफ, लेकिन दौड़कर 1 रन निश्चित तौर पे पूरा करेंगे। इसी के साथ टीम का स्कोर कार्ड में इजाफा, टीम का स्कोर 1 रन से बढ़ता हुआ 6 रन 1 विकेट के नुकसान पे। अच्छी गेंदबाजी, सम्मान दिया था अविनाश को। फिर एक बार तैयार आकाश, अविनाश टू आकाश, एक जीवनदान मिला था आकाश को, क्या उसको तब्दील करने में अच्छे स्कोर में देखना पड़ेगा। इस बीच ये गेंद इस बार देखिए आड़े आते खेलना चाहते थे, अपील लेकिन बिंदी गेंद, अच्छी गेंदबाजी अविनाश की। फिर एक बार तैयार अविनाश गेंदबाजी मार्ग पे अपने कोटे की तीसरी गेंद लेकर, इस बार भी सामने होंगे आकाश, अविनाश टू आकाश, ये जबरदस्त मुकाबला। इस बीच दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया, ये गेंद इस बार अच्छी गेंद हवा में खेला, इस गेंद को 1 रन निश्चित तौर पे पूरा करना चाहेंगे। जी हाँ जरूर, इस 1 रन के साथ टीम के स्कोर कार्ड में इजाफा, टीम का स्कोर जा पहुंचा है 7 रन 1 विकेट के नुकसान पे। बल्ला चलाना पड़ेगा श्रेयस को, जानते हैं अच्छे जबरदस्त बल्लेबाज है, सामने भी उसी प्रकार के गेंदबाज। अविनाश तैयार, अपने कोटे की चौथी गेंद लेकर श्रेयस के लिए, यह गेंद महत्वपूर्ण है इस मुकाबले में। इस बार देखिए जबरदस्त गेंद, अच्छा शॉट खेला, रनआउट का चांस, अच्छी फील्डिंग, यहाँ पे देखिए मिसअंडरस्टैंडिंग हुई है, यहाँ पे निश्चित तौर पे खराब क्रिकेट। ये विकेट था आकाश का, लेकिन अच्छी फील्डिंग की थी, उसके बावजूद थोड़ा फंबल किया वहां पे ऋषिकेश ने, और सुरक्षित मैदान में वापसी आकाश की। टीम का स्कोर वही रुका हुआ 7 रन 1 विकेट के नुकसान पे। निश्चित तौर पे वहां पे विकेट था, लेकिन ऋषि ने ये चांस गवा दिया। फिर एक बार तैयार अविनाश, श्रेयस के लिए अविनाश, दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया, थोड़ी सी रुकावट माफ करना। फिर एक बार तैयार होंगे अविनाश गेंदबाजी मार्ग पे। अविनाश तैयार, अविनाश टू श्रेयस, फिर एक बार अविनाश, इस बीच दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया, ये गेंद श्रेयस के लिए आ गया है। इस बार देखिए कड़क शॉट, जबरदस्त शॉट, हुक शॉट, गेंद ट्रैवल करेगी सीधे सीमा पर 6 रन के लिए। एक कड़क शॉट, जबरदस्त शॉट, छक्का। इस 6 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 13 रन 1 विकेट के नुकसान पे। इसी तरह की बल्लेबाजी करनी पड़ेगी श्रेयस को। फिर एक बार अविनाश श्रेयस के लिए, इस बार देखिए अच्छी गेंद, इस बार ढकेला, इस गेंद को हल्के हाथों से 1 रन निश्चित तौर पे पूरा करेंगे। समझदारी श्रेयस के द्वारा, जानते हैं ओवर्स काफी पड़े इस बीच। इस 1 रन के साथ इस ओवर की भी समाप्ति, 2 ओवर के बाद टीम का स्कोर जा पहुंचा है 14 रन 1 विकेट के नुकसान पे। मायर 11 की तरफ से सौरभ, खुद सौरभ पिछले ओवर में अच्छी गेंदबाजी की थी, इस बार दूसरी ओवर लेकर आएंगे अपने खुद का, और टीम की तरफ से तीसरा ओवर लेकर सामने होंगे श्रेयस। ये मुकाबला भाई और भाई का है,
देखना पड़ेगा कौन किस पर भारी पड़ता है। पहली गेंद तैयार, सौरभ दौड़ना शुरू किया श्रेयस के लिए। इस बार देखिए कड़क शॉट, जबरदस्त हिट, गेंद हवा में, गेंद ट्रेवल करेगी छक्के के लिए। एक जबरदस्त शॉट, भाई का स्वागत छक्के के साथ। इस 6 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 20 रन। अच्छी शुरुआत श्रेयस के द्वारा, उम्र में छोटे हैं लेकिन बल्लेबाजी में काफी बढ़िया। फिर एक बार तैयार सौरभ श्रेयस के लिए, इस बीच दौड़ना शुरू किया। ये गेंद, इस बार भी कड़क शॉट, अच्छी तरीके से खेला इस गेंद को। गेंद ट्रैवल करके बाउंड्री लाइन की तरफ जाती हुई सीमा पर, फिर एक बार कड़क शॉट, चौकार। टीम का स्कोर जा पहुंचा है 24 रन, मात्र 1 विकेट के नुकसान पे। थोड़ा सा पलटा भारी श्रेयस का, लेकिन ये जो गेंदबाज है सौरभ, बड़े भाई है श्रेयस के, इस बीच दौड़ना शुरू किया। ये गेंद, इस बार देखिए अच्छी गेंद, कड़क शॉट, कॉपी पेस्ट शॉट, लगातार उसी दिशा में खेला, दौड़कर 1 रन पूरा किया। दूसरी रन की चाहत में थे, अच्छी फील्डिंग वहां पे, लेकिन कोई खतरा नहीं। इसी के साथ आसानी से 2 रन पूरे किए। 2 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 26 रन, 1 विकेट के नुकसान पे। देखा जाए तो इस ओवर में आड़े आते लिया है सौरभ को। पिछली ओवर, पहली ओवर में अच्छी गेंदबाजी की थी, लेकिन श्रेयस ने दिखा दिया अपना दम। फिर एक बार तैयार सौरभ टू श्रेयस, ये भाई भाई का मुकाबला है, लेकिन लगातार भारी पड़ते हुए श्रेयस सौरभ के ऊपर। इस बीच दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया। ये गेंद श्रेयस के लिए, इस बार अच्छी गेंद, अच्छी तरीके से ड्राइव किया इस गेंद को। 1 रन तो पूरा करेंगे। वहां पे फंबल किया, क्या दूसरे रन के जबकि रनआउट का चांस है वहां पे, लेकिन मिस किया। निश्चित तौर पे आकाश के ऊपर किस्मत मेहरबान। 2 रन पूरा करेंगे, इसी के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 28 रन, 1 विकेट के नुकसान पे। महंगा ओवर सौरभ का है, हालांकि पहला ओवर अच्छा डाला था, लेकिन उसके बाद थोड़ी सी खराब गेंदबाजी। और उनके सामने फिर एक बार रहेंगे श्रेयस। ये मुकाबला जबरदस्त है, एक कड़ा मुकाबला दोनों भाइयों के बीच में। फिर एक बार तैयार सौरभ अपने कोटे की अगली गेंद लेकर। गेंद के पास एक गेंद होती है जिससे वो वापसी कर सकते हैं। क्या इस बार इस गेंद को डिलीवर करेंगे सौरभ, या श्रेयस अपना बढ़िया प्रदर्शन बरकरार रखेंगे? फिर एक बार तैयार सौरभ श्रेयस के लिए, इसी बीच दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया। ये गेंद, इस बार देखिए कड़क शॉट, जबरदस्त शॉट, गेंद लॉफ्टेड है लेकिन जाएगी सीधे 6 रन के लिए। जबरदस्त शॉट, बढ़िया शॉट, एक छक्का। एक विकेट के नुकसान पे अपनी तरफ झुका है इस मैच को श्रेयस ने। एक जबरदस्त बल्लेबाजी के चलते हावी होते हुए अपने भाई के ऊपर। फिर एक बार इस ओवर का आखिरी गेंद आना शेष। क्या श्रेयस फिर एक बार तब्दील करेंगे इस गेंद को छक्के में, या वापसी करेंगे सौरभ? देखना पड़ेगा इस गेंद के ऊपर, एक कड़ा मुकाबला है। फिर एक बार तैयार सौरभ, इस बीच दौड़ना शुरू किया। ये गेंद श्रेयस के लिए, इस बार भी अच्छी गेंद, इस बार बिंदी गेंद डालने में कामयाब। ओवर की समाप्ति 3 ओवर के बाद टीम का स्कोर जा पहुंचा है 34 रन, 1 विकेट के नुकसान पे। उन्नीस रन की जरूरत, 12 गेंदे 19 रन। ये मुकाबला बराबरी पे ला खड़ा किया श्रेयस ने अपने जबरदस्त बल्लेबाजी के चलते। अब देखना होगा गेंदबाजी के लिए कौन आता है। ये ओवर काफी महत्वपूर्ण रहेगा। रोहित तैयार, रोहित आलिम गेंदबाजी मार्ग पे, सामने होंगे आकाश फुटक। फिर एक बार रोहित दौड़ना शुरू किया। पहली गेंद आकाश के लिए, खामोश थे लेकिन बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा इस गेंद के ऊपर। दौड़कर 1 रन निश्चित तौर पे पूरा करेंगे। जिस तरीके के फॉर्म में है श्रेयस, स्ट्राइक रखनी पड़ेगी। जी हाँ, सूझबूझ भरी सोच वहां पे
श्रेयस की, दौड़कर 1 रन पूरा करेंगे। इसके साथ टीम का स्कोर 1 रन से बढ़ता हुआ 35 रन, 1 विकेट के नुकसान पे। अब रोहित टू श्रेयस, जबरदस्त बल्लेबाजी की है श्रेयस ने। अपने इस इनिंग में अभी तक 3 छक्के लगा चुके हैं और 1 चौका भी शामिल इस इनिंग के दरमियान। फिर एक बार तैयार। इस बीच रोहित दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया। ये गेंद इस बार देखिए कड़क शॉट लगाना चाहते थे लेकिन बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा। शायद देखना पड़ेगा इस गेंद के ऊपर, अंपायर का इशारा आना बाकी। जी हाँ, बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा था। दौड़कर 1 रन पूरा करेंगे। इसी के साथ टीम का स्कोर 1 रन से बढ़ता हुआ 36 रन। अब इक्के दुक्के से काम नहीं चलने वाला, अब बल्ला चलाना पड़ेगा। आकाश काफी देर तक खामोश है इस मैदान के ऊपर, अच्छी बल्लेबाजी करने के लिए जाने जाते हैं। विश्वास है आकाश की बल्लेबाजी के ऊपर। दरमियान इस बीच दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया। आकाश के लिए ये गेंद इस बार देखिए टो एंड लगा था बैट का, कैच के नीचे प्लेयर इस बार जरूर पकड़ेंगे। राकेश थे प्लेयर, कैच किया और वापसी आकाश की डगआउट में। एक बड़ा झटका। जीतने के लिए 9 गेंदे और 17 रन की जरूरत। स्ट्राइक पे होंगे प्रतीक यानी मुन्ना। इस बल्लेबाज का खौफ है, अच्छी तरीके से बल्लेबाजी करना जानता है, बल्ला बोलता है इस बल्लेबाज का। वही गेंद से बात करते हुए रोहित पिछली गेंद के ऊपर चलता किया था आकाश को। ये गेंद लेकर तैयार। 9 गेंदे 17 रन की जरूरत। रोहित तैयार प्रतीक के लिए। इस बीच दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया। ये गेंद प्रतीक के लिए अच्छी गेंद, इस गेंद को कट किया दौड़कर। 1 रन निश्चित रूप से पूरा करना चाहेंगे और पूरा भी किया। स्ट्राइक पे आएंगे श्रेयस और वापस आएगा रोमांच इस मैच का। दरमियान इस 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 37 रन, 2 विकेट के नुकसान पे। फिर एक बार तैयार। अभी इस गेंद के ऊपर देखना होगा क्या रवैया अपनाते हैं। श्रेयस को बड़ा हिट लगाना पड़ेगा, अपनी टीम की जिम्मेदारी खुद के कंधों के ऊपर लेकर तैयार। इस बीच दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया। ये गेंद इस बार देखिए अच्छी गेंद, इस बार मिस किया। अपना जलवा बिखेरा इस गेंद के दरमियान रोहित आलिम ने और खामोश रखा श्रेयस को। फिर एक बार तैयार। इस ओवर की आखिरी गेंद लेकर, इस ओवर में रन गति को कम करते हुए, कंट्रोल में रहते हुए रोहित अच्छा काम किया अपने टीम के लिए। कमबैक कराया। पिछली ओवर में थोड़ा सा महंगा ओवर था लेकिन उसके बाद इस बार जो वापसी की है काबिलियत तारीफ रोहित के द्वारा। एक आखिरी गेंद इस ओवर की श्रेयस के लिए, क्या चढ़ेंगे छक्कार? जी नहीं, गेंद हवा में, वहां पे देखना को कोई फील्डर है या नहीं। गेंद ट्रैवल करती हुई सीमा रेखा के दरमियान 2 रन तो पूरे किए, शायद तीसरे रन की कोशिश करेंगे लेकिन खारिज किया इस थ्रो से। इस 2 रन के साथ इस ओवर की समाप्ति, टीम का स्कोर जा पहुंचा है 39 रन, 2 विकेट के नुकसान पे। अभी जीतने के लिए 6 गेंदे और 14 रन की जरूरत। 6 गेंदे 14 रन। स्ट्राइक पे होंगे मुन्ना यानी प्रतीक। डीके प्रीमियर लीग में एक और रोमांचक मुकाबला। 6 गेंदे और रन बनाने हैं कुल मिलाकर 14। अब देखना होगा गेंदबाजी का भार कौन संभालता है। माय रेबल 11 की तरफ से साहिल शिंदे, आइकॉन स्टार शिंदेवाड़ी के जबरदस्त गेंदबाजी के लिए जाने जाते हैं। वही साहिल, रन डिफेंड करने हैं 14, गेंद है आपके पास 6। ये यंगस्टर का मुकाबला है, दोनों ही यंगस्टर। 6 गेंदे 14 रन। साहिल टू प्रतीक, विश्वास जाता है साहिल के ऊपर। एक रफ्तार वाले गेंदबाज है, चतुराई भरी गेंदबाजी करते हैं। वही प्रतीक खतरनाक बल्लेबाज है। इस बीच दौड़ना शुरू किया, पहली गेंद इस बार चहलकदमी की। इस बार देखना पड़ेगा, इस बार देखिए अपील है, साहिल के हाथ में गेंद भी है और वापस जाएंगे
प्रतीक, हालांकि वाइड का इशारा है इस गेंद के ऊपर, लेकिन रनआउट के रूप में विकेट मिलेगा। यानी अभी जीतने के लिए 6 गेंदे 15 रन की जरूरत और सामने होंगे 6 गेंदे 13 रन की जरूरत और सामने होंगे श्रेयस। 6 गेंदे 13 रन। और नॉन साइक एंड पे रहेंगे तुषार फूटक और साइकिंग एंड पे रहेंगे श्रेयस कामले। एक जबरदस्त बल्लेबाज। ये मुकाबला प्रेशर का है, जो अच्छी तरीके से प्रेशर को हैंडल करेगा वो इस मुकाबले में जीत पाएगा। साहिल तैयार, विश्वास रखते हुए सामने होंगे श्रेयस। साहिल टू श्रेयस। ये मुकाबला बड़ा है, कड़ा है, रोमांचक है। डीके प्रीमियर लीग, जबरदस्त मुकाबले एक के बाद एक। फिर एक बार तैयार, इस बीच दौड़ना शुरू किया। ये गेंद श्रेयस के लिए, इस बार देखिए अच्छी गेंद थी, बल्ले का अंदरूनी हिस्सा, वहां पे देखिए ये बिंदी गेंद डालने में कामयाब रहेंगे साहिल। अच्छी तरीके से शुरुआत किया साहिल ने अपने ओवर को और खामोश रुका श्रेयस को, लेकिन ये खतरा है श्रेयस, यानी खतरा। हमने देखा था पिछली ओवर में कैसी जबरदस्त बल्लेबाजी की थी। साहिल को अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी, बरकरार रखना पड़ेगा अपने प्रदर्शन को। इस बीच तैयार साहिल, सामने होंगे सौरभ। साहिल इस बीच दौड़ना शुरू किया। ये गेंद सौरभ के लिए, इस बार देखिए अच्छी गेंद, लेकिन अंपायर का इशारा इस गेंद के ऊपर वाइड। श्रेयस इस वाइड के साथ टीम के स्कोर कार्ड में इजाफा। टीम का स्कोर जा पहुंचा है 41 रन। फिर एक बार साहिल तैयार, अगली गेंद लेकर श्रेयस के लिए। इस बार देखिए कड़क शॉट लगाया, गेंद ट्रैवल होती है बाउंड्री लाइन की तरफ। निश्चित तौर पे ये चौका, कड़क चौका आगाज किया इस शॉट के साथ श्रेयस ने। जबरदस्त शॉट। का स्कोर जा पहुंचा है 45 रन। फिर एक बार साहिल तैयार, अगली गेंद लेकर। इस बार देखिए कड़क शॉट, गेंद हवा में। ये कैच नहीं है दोस्त, ये मैच है और पकड़ेंगे भाई। और फिर एक बार श्रेयस इनिंग की समाप्ति, एक जबरदस्त झटका और ये मैच विनिंग कैच हो सकती है श्रेयस की चलती डगआउट में। वही रुका हुआ 45 रन। अभी गेंदे बाकी है 3 और रन बनाने हैं 8, यानी 3 गेंदे 8 रन की जरूरत। जबरदस्त वापसी साहिल की। परेश वारी से धीरे धीरे मैदान पे, ये भी एक जबरदस्त बल्लेबाज है, लेकिन सामने है आग उगलते हुए साहिल। वापसी की अपनी टीम की साहिल ने। इस गेंद के चलते 3 गेंदे और 8 रन की जरूरत। 3 गेंदे 8 रन, कड़ा मुकाबला, जबरदस्त गेंदबाजी साहिल के द्वारा। परेश तैयार, बल्लेबाजी मार्ग पे, गेंदबाजी करेंगे साहिल। ये महत्वपूर्ण गेंद इस मैच की। साहिल लेकर तैयार, दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया। ये गेंद, इस बार देखिए अच्छी गेंद, बल्ले का अंदरूनी हिस्सा, कीपर ने कैच किया। जी हां, लगातार दूसरी सफलता वापस खींच लिया साहिल ने इस मैच में अपनी टीम को, और दूसरा लगातार लगता हुआ झटका शिव स्पोर्ट्स को। क्रिकेट है दोस्त, जब तक आखिरी गेंद डाली नहीं जाती मैच खत्म नहीं होता। अब जीतने के लिए
स्ट्राइकिंग एंड पे रहेंगे प्रमोद शिंगारे। इस बल्लेबाज में भी काबिलियत ही है। 2 गेंदे 8 रन। ये मुकाबला क्या आखिरी गेंद तक जाएगा, देखना पड़ेगा। साहिल अभी तक अच्छी गेंदबाजी की है और हैट्रिक पे होंगे। इस गेंद के ऊपर साहिल के लिए क्या हैट्रिक होगी, देखना पड़ेगा। एक हैट्रिक तो आ चुकी है, फिर एक बार तैयार। साहिल हैट्रिक गेंद लेकर और मैच के लिए भी एक इंपॉर्टेंट गेंद लेकर दौड़ना शुरू किया। ये गेंद प्रमोद के लिए आगे आए, इस बार मिस किया। निश्चित तौर पे अपील है, देखना होगा। यहां पे देखिए खराब फील्डिंग, लेकिन निश्चित तौर पे 1 रन पूरा करेंगे। इस 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 46 रन। अभी जीतने के लिए 1 गेंद और 7 रन की जरूरत, यानी 1 छक्के की जरूरत। अगर लीगल डिलीवरी डालेंगे तब भी ये मैच जीत सकते हैं। 1 गेंदे 7 रन। ये मैच कंपलसरी चेस है, तो अगर छक्का भी लगता है तो भी फेवर में जाएगा ये मैच मायरा 11 के। 1 गेंदे 6 रन, लीगल डिलीवरी की जरूरत। साहिल चल पड़े। इस बार देखिए यही नहीं करना है। एक गेंदे 6 रन की जरूरत, यही करना नहीं था। अब मैच में आगे थे, एक वाइड गेंद डाली। अब यह सामना, अब यह मुकाबला बराबरी पे। 1 गेंद 6 रन। तुषार तैयार, साहिल भी तैयार। क्या 1 गेंद में छक्का लग सकता है, देखना पड़ेगा। या वापसी करेंगे साहिल। प्रेशर प्रेशर और प्रेशर। फिर एक बार साहिल दौड़ पड़े। 1 गेंद 6 रन। ये गेंद इस बार देखिए अंदरूनी हाथ, अंदरूनी हिस्सा लगा बल्ले का। मुकाबले को अपने नाम किया, नर्व होल्ड किया साहिल शिंदे ने जबरदस्त तरीके से, और इस मुकाबले को जीत लिया मायरा 11 टीम ने।